खुब्यांचा सांधा खराब झाला असेल तर कृत्रिम इम्प्लांट बसवून कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे केल्या जातात। गुडघ्याप्रमाणेच खुब्यांची सांधेरोपण शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी आहे। खुब्यांचा संधिवात वयोमानानुसार वाढत्या वयात खुब्यांच्या सांध्यांची झीज ही अखेरच्या टप्प्यातील असेल आणि खुर्चा खराब झाला असेल तर सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच खात्रीशीर आणि यशस्वी असा उपाय आहे। मात्र ही शस्त्रक्रिया कशी केली जाते आणि कोणत्या रुग्णांवर केली जाते, त्यावरील खर्च, उपचार पद्धती काय आहेत, या सर्वच प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी, हितगुज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपल्या सोबत आहेत डॉक्टर अलंकार रामटेके आणि आजचा आपला विषय आहे गुडघ्यांची झीज आणि त्यावरील उपचार पद्धती। सुरुवातीला आपण डॉक्टरांचं स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर अलंकार रामटेके यांनी सांधे प्रत्यारोपणात फेलोशिप ट्रेनिंग घेतलेली आहे। त्यांनी 1700 पेक्षा जास्त प्रायमरी आणि कॉम्प्लेक्स अर्थात अवघड प्रत्यारोपण केलेले आहेत। या क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव असून त्यांनी परदेशातून त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय। अमेरिका, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी त्यांनी प्रत्यारोपणाचं शिक्षण पूर्ण केलंय। प्रत्यारोपणाचं शिक्षण घेताना 3500 प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांनी सहभाग देखील घेतलेला आहे। त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलंय। त्यांनी वेळोवेळी अत्याधुनिक सर्जिकल स्किल्स आत्मसात केलेले आहेत। यासह त्यांनी आंतरराष्ट्रीय जर्नलमध्येही त्यांच्या रिसर्च ज्या आहेत त्या प्रकाशित केलेल्या आहेत। आता आपण विषयाला सुरुवात करूया। डॉक्टर, अर्थातच आपण ज्या विषयावर बोलणार आहोत गुडघ्यांची झीज आणि त्यांच्यावरील उपचार पद्धती काय काय आहेत, तर गुडघ्यांची झीज होण्यामागचं नेमकं कारण काय आहे? गुडघ्यांची झीज होण्याची बरीच कारणं असतात। तर आधी गुडघ्यांची झीज म्हणजे काय हे जरा थोडक्यात समजावून घेऊया। आपले जिथे हाडं एकत्र येतात तिथे एक सांधा तयार होतो। तर हाडं एकमेकांना घर्षण करतील तर एकमेकांचं नुकसान होईल। त्यामुळे निसर्गाने या हाडांच्या पृष्ठभागावरती एक रक्षा कवच, त्याला आपण म्हणतो गादी किंवा सायंटिफिक भाषेत त्याला कार्टिलेज असं म्हणतात। तर कुठल्याही कारणाने हे जर कार्टिलेज झिजलं तर त्याला आपण आर्थरायटिस किंवा सांध्यांची झीज असं म्हणतो। त्यालाच काही लोक काही भाषेत वात, संधिवात इत्यादी म्हणतात। तर सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण म्हणजे वयोमानानुसार होणारी झीज, याला आपण म्हणतो ऑस्टिओआर्थरायटिस। इतर काही कारणं देखील असतात। फॉर एक्झाम्पल स्त्रियांमध्ये काही अनुवांशिक कारणामुळे किंवा ऑटो इम्युन डिसीजेस, फॉर एक्झाम्पल रोग प्रतिकारशक्ती जर चुकीच्या पद्धतीने काम करत असेल किंवा जास्त काम करत असेल तरी देखील आपली रोगप्रतिकारशक्ती आपल्या कार्टिलेज किंवा गुडघ्यांमध्ये जे रक्षा कवच आहे त्याला रोगप्रतिकारशक्तीचा गैरसमज होतो की गुडघ्यांमध्ये जी रक्षा कवच आहेत किंवा कार्टिलेज आहे ते कार्टिलेज बाहेरून आलेले बॅक्टेरिया, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती त्या कार्टिलेजवरच हल्ला करते, त्याच्यामुळे ते कार्टिलेज नष्ट होतं। याला म्हणतात ऑटो इम्युन डिसीज किंवा याचं एक नाव आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस। या कारणाने देखील महिलांमध्ये झीज होते। त्याशिवाय इतर कारण असतात। फॉर एक्झाम्पल अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा सोरियाटिक आर्थरायटिस, इतर आजार देखील असतात। त्याशिवाय कधी कधी जखम झाली, मार लागला तरी देखील गुडघ्यांची किंवा गुडघ्याच्या सांध्याची लवकर झीज होऊ शकते। अर्थातच, मात्र ह्याची कारणं काय काय आहेत आणि प्रकार कोणकोणते असतात ह्याच्यामध्ये? आपण डिस्कस केल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण आहे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा वयोमानानुसार होणारी ज्येष्ठ नागरिकांमधील झीज। ठीक आहे, ही गुडघ्याच्या सांध्यात देखील होते किंवा हिप जॉईंट मध्ये देखील होते किंवा इतर सांध्यांमध्ये, हाताच्या बोटांमध्ये देखील होते। त्याशिवाय रुमॅटॉइड आर्थरायटिस, तर ऑस्टिओआर्थरायटिसचं प्रमाण देखील महिलांमध्ये जास्त आहे आणि रुमॅटॉइड आर्थरायटिसचं प्रमाण देखील महिलांमध्ये जास्त आहे। रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक अनुवांशिक आजार आहे। 15 ते 45 या वयोगटातील महिलांमध्ये होतो। त्यात हाताची बोटं दुखतात, झिजतात, त्याप्रमाणे गुडघे देखील झिजतात। रुमॅटॉइड आर्थरायटिस शिवाय इतर आर्थरायटिस बद्दल आपण आधीच्या प्रश्नामध्ये चर्चा केलेली आहे। अर्थातच, मात्र डॉक्टर, ऑर्थोआर्थरायटिस आणि रेमॅटॉइड आर्थरायटिस यामधला नेमका फरक काय आहे? वयोमानानुसार होणारी झीज जी ज्येष्ठ नागरिकांमध्ये होते ती ऑस्टिओआर्थरायटिस। बरं, काही प्रमाणात आपण आता बघतोय की तरुण लोकांमध्ये देखील किंवा कमी वयाच्या लोकांमध्ये देखील आपण बघतोय झीज होते आहे। तर ऑस्टिओआर्थरायटिस तो एक वेगळा भाग आहे। पण कमी वयात प्रामुख्याने महिलांमध्ये होणारी झीज म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस। रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये फक्त गुडघे किंवा हिप जॉईंट झिजतात असं नाही, तर हाताची बोटं जास्त प्रमाणात दुखतात आणि सुजतात। या दोघांमधला बेसिक फरक आहे। मात्र डॉक्टर, यावर ज्या उपचार पद्धती आहेत त्या उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत? ओके, तर पहिला उपचार म्हणजे ऑपरेशन न करता किंवा ऑपरेशन शिवाय मोस्टली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, औषधी उपचार, त्याच्यानी आपल्याला ट्रीटमेंट करता येतं। फॉर एक्झाम्पल जर पेशंटला जास्त प्रमाणात झीज झाले नसेल, वजन जास्त असेल, तर आपण त्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतो। त्यांना सांगतो की वजन कमी करा, पायी फिरा, व्यायाम करा। काही औषधी उपचार देखील असतात। त्या औषधींमध्ये
नैसर्गिक सांध्यांचं संरक्षण करणारी औषध, त्याला आपण जॉईंट प्रिझर्विंग मेडिसिन असं म्हणतो. हे औषध आम्ही त्यांना देतो. बऱ्याच प्रमाणात त्यांना वेदनाशामक औषधी देखील देतो आणि याच्याने त्यांचं दुखणं कमी होतं. हा एक उपचार पद्धतीचा प्रकार आहे. दुसरा उपचार म्हणजे ऑपरेशनद्वारे करण्यात आलेले उपचार. यामध्ये देखील 2 प्रकार असतात. एक नैसर्गिक सांध्याचं संरक्षण करणारी शस्त्रक्रिया, त्याला आपण जॉईंट प्रिझर्विंग सर्जरी म्हणतो. आणि दुसरं सांधे बदल करणारी शस्त्रक्रिया, त्याला आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो. हे मुख्य प्रकार आहेत. अर्थातच. मात्र शस्त्रक्रिया म्हटल्यानंतर अनेकांच्या मनात एक भीती असते आणि गैरसमज देखील आहे की 10 वर्षानंतर जी शस्त्रक्रिया केलेली असते 10 वर्षानंतर त्या शस्त्रक्रियेचा कुठलाही उपाय राहत नाही किंवा पुन्हा एकदा त्या त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागतं. जे जास्त वयातली लोक असतात त्यांना ही भीती असते. आणि दुसरा मुद्दा म्हणजे शस्त्रक्रियेच्या नावाने देखील अनेकांच्या मनात भीती असते. तर त्या रुग्णांना तुम्ही काय सांगाल? चांगला प्रश्न मॅडम. बरेच लोकांच्या मध्ये शस्त्रक्रियेबद्दल खूप गैरसमज आहेत. बरेच गैरसमज, फॉर एक्झाम्पल की शस्त्रक्रिया खूप दुःखदायी असेल, मी खूप वेदना सहन करायला लागतील, मी बराच काळ बेडवर झोपून राहील, मला काहीच करता येणार नाही, हा एक गैरसमज आहे. दुसरा गैरसमज आहे की प्रत्येक माणसाचा 10 वर्षानंतर केलेला सांध्यांचा ऑपरेशन ते खराब होईल आणि दुसऱ्यांदा करायला लागेल. तर हा एक गैरसमज आहे. तर हे ऑब्व्हियसली गैरसमज, याबद्दल आपण चर्चा करूया आणि हे गैरसमज कसे दूर करतील ते आपण प्रयत्न करूया. निश्चितच. डॉक्टर, भारतात हिप जॉईंट संदर्भात देखील अनेक रुग्ण आहेत ज्यांना याचा त्रास असतो. तर त्या रुग्णांवर कशा प्रकारे उपचार केले जातात आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची प्रमुख कारणं काय आहेत? राईट. तर भारतामध्ये आणि परदेशी लोकांमध्ये एक जरा बेसिक फरक आहे. परदेशांमध्ये जसं वयोमानानुसार भारतामध्ये गुडघ्यांची झीज होते, तसं परदेशामध्ये वयोमानानुसार हिप जॉईंटची झीज होते. पण भारतामध्ये हिप जॉईंटची प्रामुख्याने झीज होत नाही आणि नी जॉईंटची वयोमानानुसार जास्त झीज होते. तर भारतामध्ये हिप जॉईंटची झीज होण्याचे इतर जास्त कारण आहेत. फॉर एक्झाम्पल, एक महत्त्वाचं कारण आहे ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस. ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा एक इंग्रजी शब्द आहे. ए व्हॅस्क्युलर म्हणजे रक्तप्रवाह कमी झाला आणि नेक्रोसिस म्हणजे कोशिका मृत पावल्या. फॉर एक्झाम्पल, तर आपला जो हिप जॉईंटचा गोळा असतो त्याचा रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे तिथल्या कोशिका निर्जीव होतात आणि तो गोळा जो आहे तो चापट होतो आणि मग चापट झाल्यामुळे त्या गोळ्याचं आणि त्या हिपमध्ये एक गोळा असतो आणि एक कप असतो. तर हा जो गोळा हा चापट होतो. तर जेव्हा हा चापट झालेला भाग ह्या स्मूथ कपमध्ये फिरतो तेव्हा तिथे घर्षण होतं आणि तो सांधा खराब होतो. तर भारतामध्ये प्रामुख्याने कारण म्हणजे ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस, त्यानंतर मग ऑस्टिओआर्थरायटिस किंवा वयोमानानुसार होणारी झीज, त्याशिवाय इतर आजार. फॉर एक्झाम्पल, आता मी विदर्भात काम करतो, तर मध्य भारतामध्ये सिकल सेल एनिमिया नावाचा एक आजार आहे. सिकल सेलमुळे देखील कमी वयात हिप जॉईंटचा रक्तपुरवठा कमी होऊन तरुण मुलामुलींमध्ये हिप जॉईंट्स खराब होतात. त्याशिवाय आणखी एक महत्त्वाचं कारण आहे भारतात अल्कोहोल किंवा मद्यसेवन. तर मद्यसेवन करणाऱ्या बऱ्याच लोकांमध्ये आम्ही बघतो की त्यांचा हिप जॉईंटचा सांधा खराब होतो, त्याला पण ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस होतो. त्याशिवाय काही लोकांना खूप कमी प्रमाणात काही औषधीच्या सेवनामुळे देखील, प्रामुख्याने काही स्टिरॉइड औषधे दिल्यामुळे हिप जॉईंटचा गोळा खराब होतो. आता इथे सांगायचं अतिशय महत्त्वाचं आहे की स्टिरॉइड जे आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण औषधे आहेत, खूप गुणकारी औषधे आहेत आणि बऱ्याच आजारांवरती स्टिरॉइडशिवाय आपल्याला उपचार करता येत नाही. पण क्वचित कधी कधी काही लोकांना स्टिरॉइड्समुळे देखील दुष्परिणाम होऊन हिप जॉईंटचा गोळा खराब होऊ शकतो. निश्चितच अनेक रुग्ण आहेत डॉक्टर ज्यांनी तुमच्याकडे उपचार घेतलेले आहेत आणि उपचार घेतल्यानंतर त्यांचा जो परिणाम होतो तो अर्थातच सकारात्मक बघायला मिळाला. आणि त्यातीलच काही रुग्णांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या प्रतिक्रिया आपण बघूयात. जिम्मेदार हूँ, डॉक्टर बहुत कोऑपरेटिव है और बहुत मतलब कि हिम्मत देते हैं. उनकी दी हुई हिम्मत से मैंने हाँ कह दी. लेकिन आज 15वां दिन है और मुझे ऐसा लग रहा है कि जो मैंने पुराने साल क्यों इतना अपने आप को कष्ट दिया, क्यों नहीं मैंने पहले करवा ली. तो आज मुझे बहुत अच्छा फील हो रहा है. आज मेरे स्टिचेस खुले हैं लेकिन मैं बिना स्टिक, बिना चेयर के, बिना वॉक करके खुद चल के आई हूँ और इतना अच्छा फील कर रही हूँ कि मतलब बहुत अच्छा लग रहा है. ऑपरेशन इतना अच्छा हुआ कि 4 दिन बाद मैंने उनको चाय बना के, यहाँ से छुट्टी के बाद दूसरे दिन चाय बनाने वाला वीडियो भेजी और परसों के दिन मैंने उनको पोहा बनाने वाला वीडियो भेज के. बहुत अच्छे हैं, उनको भगवान खूब खुश रखे और ऐसे ही सबके लिए बहुत अच्छे से तरक्की वो करे कि जिनका भी ऑपरेशन करे वो स्वस्थ होके जाए. इसमें डरने वाली बात नहीं है. थोड़ी सी तकलीफ होती है पर इतना नहीं जितना मैं डर के आई थी.
तेव्हा आपण बघतोय डॉक्टर, अनेक रुग्णांनी तुमच्याकडे उपचार घेतलेले आहेत आणि उपचार घेतल्यानंतर अर्थातच 10 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर त्यांना घरी जाता आलंय आणि गुडघ्यांचे जेव्हा आजार होतात तर सहजा लवकर माणूस त्यांना चालता येत नाही. मात्र शस्त्रक्रियेनंतर देखील आपण रुग्णांना बघतोय चालताना आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया अर्थातच व्यक्त केलेल्या आहेत. मात्र डॉक्टर, आपण जेव्हा बघतो की जॉईंट रिप्लेसमेंट ही जी सर्जरी तुम्ही करतात, या सर्जरीचा जो प्रभाव आहे तो किती दिवसपर्यंत दिसून येतो? चांगला प्रश्न आहे. पण याच्या आधी आपण एक प्रश्न डिस्कस करत होतो की गैरसमज काय. तर हे जे तुम्ही छान व्हिडिओज तुम्ही निवडले, तर बरेचदा रुग्णांच्या मनात असं भीती असते की हा अतिशय वेदनादायी प्रकार आहे, मी 6 महिन्यात बेडवर झोपून राहील, माझं करेल कोण, मला घरी काहीच करता येणार नाही. तर हे 2 व्हिडिओज बघून आपल्या बऱ्याच प्रेक्षकांच्या मधला हा जो गैरसमज आहे किंवा भीती दूर होईल. तर ही अतिशय वेदनादायक शस्त्रक्रिया नाही आहे. विज्ञानामध्ये आणि औषधी वैद्यकशास्त्रामध्ये इतकी प्रगती झाली आहे किंवा सर्जिकल सायन्सेसमध्ये इतकी प्रगती झाली आहे की आपल्याला या शस्त्रक्रियेमधनं वेदना बऱ्याच प्रमाणात कमी करता आल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, आता ही खूप वेदनादायक शस्त्रक्रिया आहे. 2 प्रकारची माहिती पेशंट्सला मिळते. एक, नातेवाईक सांगतात की खूप दुखेल, 6 महिने रडत राहा, बेडवर झोपून राहाल, काहीच करता येणार नाही. एक, आणि दुसरं, कधी कधी त्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला अजिबात दुखणार नाही. तर सत्य या दोघांच्या मध्ये कुठेतरी आहे. आता अर्थातच थोडं खर्चटं जरी दुखेल, इतकं मोठं ऑपरेशन थोडंफार दुखतं, पण इतकं दुखत नाही की तुम्ही काहीच करू शकणार नाही. जनरली ऑपरेशन केल्यानंतर फक्त मी किंवा माझं हॉस्पिटल नाही, तर देशातील बरेच इतर डॉक्टरांचा देखील हाच अनुभव आहे की ऑपरेशन केल्यानंतर पेशंटला खूप दिवसपर्यंत झोपून राहायला लागत नाही. बरेचदा तर असं होतं आता प्रगती झाल्यामुळे, विज्ञानामुळे, की आज ऑपरेशन केलं, संध्याकाळीच पेशंट बरेचदा उभे होतात किंवा नेक्स्ट डे तरी डेफिनेटली ते चालायला लागतात. ऑफकोर्स काही दिवस त्यांना आधाराने चालायला लागतं, पण लगेचच त्यांना चालता येतं, त्यांना झोपून राहायची गरज नाही. आमच्या हॉस्पिटलमध्ये आमचा अनुभव असा आहे की पेशंट लगेचच दुसऱ्या दिवशी टॉयलेटचा किंवा कमोडचा वापर करू शकतात. तिसऱ्या दिवशी त्यांना पायऱ्या चढता येतं, उतरता येतं आणि सहज ते स्वतंत्र आपलं हालचाल करू शकतात. तुम्ही बोलता बोलता असं म्हटलं, मला वाटतं थोडं अनावधानाने झालं ते, की पेशंटला 14 दिवसानंतर सुट्टी होतं. तर हे थोडं गैरसमज आहे. आमचे पेशंट तिसऱ्या दिवशी किंवा 4थ्या दिवशी घरी जातात. आमचा ॲव्हरेज लेंथ ऑफ स्टे हिप जॉईंटसाठी 3 दिवस आहे आणि नी रिप्लेसमेंटसाठी 4 दिवसात पेशंट घरी जातात आणि घरी जाताना ते स्वतंत्र असतात, कुणावर निर्भर राहत नाही. फॉर एक्झाम्पल, आता एका मावशीने सांगितलं ना, ते स्वतः घरी जाऊन चहा करतात, म्हणजे डिस्चार्ज झालं की ते स्वतः घरी जाऊन चहा करतात, ते कुणावर निर्भर राहत नाही. ऑफकोर्स त्यांना एकदम नॉर्मल व्हायला बराच वेळ लागतो. फॉर एक्झाम्पल 3-4 आठवडे लागतात, पण 3-4 आठवड्यानंतर ते सहज कुणाच्या मदतीशिवाय घराच्या बाहेर पडतात, बाजारात जातात, भाजी घ्यायला जातात, देवळात जातात. आमचा असा अनुभव आहे की 1.5 महिन्यात 2 महिन्यात ते स्वतंत्र कुठे प्रवास देखील करू शकतात. 3 महिन्यानंतर ते बऱ्यापैकी इंडिपेंडेंट होतात आणि 6 महिन्यात ते जनरली विसरतात की आम्हाला काही पण आजार झालेला होता. कमी कालावधीमध्ये रुग्ण त्यांना चालायला कुठलाही त्रास होत नाही आणि अर्थातच जी भीती होती त्यांनी ती बोलून दाखवली आणि प्रत्यक्ष अनुभव वेगळा होता. आणि तुम्ही त्यांच्याशी बोललात, त्यांनी सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये की तुम्ही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांशी बोललेला होतात आणि एक विश्वास तुम्ही त्यांना दिला आणि तो विश्वास खरा देखील उतरला. खूप लवकर त्या एकदम बऱ्या झाल्या. आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे यामध्ये की परदेशांमध्ये तर हा प्रकार आता डे केअर सर्जरीमध्ये करतात लोक. म्हणजे सकाळी आपण करत, संध्याकाळी त्याची सुट्टी देखील होते आणि ते स्वतंत्र घरी जाऊ शकतात. तर हे सगळं एनेस्थेशियामध्ये, पेन कंट्रोल टेक्निक्समुळे आणि सर्जिकल स्किल्समुळे, शस्त्रक्रिया कौशल्य याच्यामुळे इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळे हे सगळं शक्य झालंय. अजूनही आपल्या देशात आपण डे केअर सर्जरी करत नाहीये, पण लवकरच आपल्याला ते देखील करता येईल. पेशंटचा हॉस्पिटलचा स्टे एकदम कमी करण्यात आपल्याला यश मिळेल. मला या संदर्भात खरं तर विचारायचं होतं, आपण अनेक अत्याधुनिक ज्या सर्जरी आहेत त्या देखील केलेल्या आहेत आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये तुम्ही बदल केलेत. तर त्या ज्या अत्याधुनिक सर्जरी आहेत किंवा उपचार आहेत त्या पद्धतींविषयी देखील मला जाणून घ्यायचंय. मात्र मगाशी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता की जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आहे त्याचा प्रभाव किती दिवस राहतो, त्या संदर्भात आपण आधी बोलून घेऊया. आणखी एक गैरसमज लोकांचा की 10 वर्ष झाले की प्रत्येकाचा सांधा खराब होतो. तर लॅन्सेट नावाचं एक जर्नल आहे, अतिशय प्रसिद्ध सायंटिफिक जर्नल आहे. त्यांनी एक संशोधन केलं. त्यानुसार त्यांनी बघितलं की 85% लोकांमध्ये 25 वर्षापर्यंत त्यांना कुठलाही त्रास झालेला नाही आहे. तर 60 वर्षाच्या वयामध्ये जर कुणाचं ऑपरेशन झालं आणि 25 वर्ष जर बघितली तर 85% लोकांना काहीच त्रास झालेला नाहीये. भारतात अपेक्षित जीवन अवधी जो आहे तो 70-73 वर्ष आहे. पुरुषांसाठी कमी, स्त्रियांसाठी जास्त. तर 70-73 वर्षे जीवन अवधी आहे आणि 60 वर्षात ऑपरेशन करतात ते 25 वर्ष पुढचे
85% लोकांना काहीच झालं नाही. म्हणजे योग्य व्यक्तीला जर हे ऑपरेशन केलं, योग्य पद्धतीने केलं तर हे आयुष्यभर देखील चालू शकतं. क्या बात आहे. आणि डॉक्टर, याच्यामध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती कोणकोणत्या आलेल्या आहेत? जसं तुम्ही सांगितलं की वेळोवेळी तुम्ही बदल केलेत, तर ते बदल कोणकोणते होते आणि त्याचा उपचार कशा प्रकारचे तुम्हाला बघायला मिळालेले आहेत? रुग्णांमधून काय प्रतिक्रिया आल्या त्याबद्दल? सगळ्यात जास्त सायंटिफिक डेव्हलपमेंट्स ज्या तुम्ही म्हटलं प्रगती, ते झाले पेन कंट्रोलमध्ये. आपल्याला बऱ्यापैकी मागच्या 25-30 वर्षांपासून ऑपरेशन करतोय मी आणि इतर माझे सिनियर्स देशात परदेशात सिनियर डॉक्टर्स करतात आहे. तर यामध्ये आपल्याला या ऑपरेशन दरम्यान होणारे दुखणं ते कसं कमी करता येईल याच्या सगळ्यात जास्त बदल आपल्याला पॉझिटिव्ह बदल करता आले आहेत. फॉर एक्झाम्पल, आधी शस्त्रक्रिया खूप दुःखदायी होती, आता आपल्याला त्यात दुखणं खूप कमी करता आलं आहे. आपण सांगितल्याप्रमाणे तर सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट एनेस्थेशिया आणि पेन कंट्रोलमध्ये झालंय. सांगितल्याप्रमाणे पेशंटला खूप दुखत नाही, पेशंट इज एबल टू वॉक, म्हणजे पेशंटला चालता येतं, हिंडता फिरता येतं, दैनिक गतिविधी सगळे कामं करता येतात आणि एकदम कमीत कमी दुखणं असतं त्यांना. त्याशिवाय पेशंटचा हॉस्पिटलचा स्टे कमी झालाय. त्याशिवाय शस्त्रक्रिया कौशल्य आता एकदम विकसित स्टेजवर आहे. आय वुड नॉट हेजिटेट, म्हणजे मला कसलाही संकोच नाही आता हे सांगायला की आपण जवळपास अशा अवस्थेला पोहोचतो जेव्हा आपण म्हणतो की जी सर्जिकल स्किल आहे जॉईंट रिप्लेसमेंटची, इट इज द गोल्डन एज ऑफ जॉईंट रिप्लेसमेंट्स नाव. आपल्याला बरंच अनुभव इतरांच्या आधी केलेल्या शस्त्रक्रियांच्या अनुभवात आता बरंच काही शिकायला मिळालं. तर त्याच्यामुळे आधी आपण ऑपरेशन करायचं तेव्हा मोठ्या चिरा बंद करायचो, जनरली 15 ते 20 सेंटीमीटरचा चिरा 20 वर्षांच्या आधी करायचो. आता इझिली त्या शस्त्रक्रिया 10 ते 15 सेंटीमीटर चिरा बंद करता येतात. कमीत कमी सॉफ्ट टिश्यू डॅमेज देखील करून देखील शस्त्रक्रिया करता येतात. म्हणजे आता ही सर्जिकल टेक्निक लेस इन्व्हेसिव्ह झाली आहे, पेन कंट्रोल बऱ्यापैकी वाढलाय आणि पेशंटचं रिहॅबिलिटेशन फास्ट झालंय. अर्थातच डॉक्टर, आणखी प्रगती झाली ती सांध्यांच्या डिझाईनमध्ये. जुन्या अनुभवावरनं बऱ्याच सर्जन्सनी रिसर्च केला आणि त्यांना आता नवीन सांधे डेव्हलप करता आले. या नवीन सांध्यांच्यामुळे पेशंटला जास्तीत जास्त मोड मिळतो. फॉर एक्झाम्पल, सांधे जास्त मोडता येतात त्यांना. निसर्ग आपल्याला 150 मुवमेंट देतो, पण ऑस्टिओआर्थरायटिस झाला, सांधेची झाली की मग तो पाय जास्त मोडत नाही, जाम होतो. तर आता आपल्याला ऑपरेशन नंतर देखील पूर्ण मोड मिळण्यास मदत मिळते, म्हणजे तिथे कुठलाही त्रास होत नाही. सर्जिकल टेक्निक्स मध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आहे, एनेस्थेशिया पेन कंट्रोल मध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आहे, इम्प्लांट डिझाईन मध्ये देखील खूप इम्प्रूव्हमेंट झाली. म्हणजे वेळोवेळी जे हे बदल झालेत याच्यामुळे खर्च देखील कमी झालेला आहे असं म्हणता येईल. कारण रुग्णालयामध्ये जास्त दिवस रुग्णाला राहावं लागत नाही, दुखत नाही, त्रास कमी होतो आणि जो विश्वास आहे तो कुठेतरी रुग्णांचा अर्थातच वाढलेला आहे. मात्र मला या संदर्भात आणखीनही काही माहिती जाणून घ्यायचीच आहे तुमच्याकडून, पण एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, शस्त्रक्रियेसंदर्भात सांधे रोपण कशा प्रकारे केले जातात या संदर्भात तर तुम्ही सविस्तर माहिती दिली आहे. मात्र शस्त्रक्रियेनंतर पुढे काय, म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाची एकूणच लाईफस्टाईल कशी असते, त्याच्यामध्ये काय काय बदल रुग्णाला दिसून येतात? नॉर्मली पेशंट्सचा चालण्याचं अंतर कमी होतं, दैनिक जीवनाच्या गतिविधी करताना त्यांना वेदना होतात. ऑपरेशन नंतर हे सगळं बदलतं. त्यांना जितकं पाहिजे इतकं पायी चालता येतं, त्यांना पायी चालण्यावर काही बंधन राहत नाही. माझे बरेच पेशंट आहेत ते देवळात जातात फॉर एक्झाम्पल, तर काही टेम्पल्स असतात त्यांना 300-300 पायऱ्या असतात. तर माझे पेशंट मला परत येऊन सांगतात की ऑपरेशन झाल्यानंतर इतक्या ठराविक कालावधीनंतर आम्हाला 300 पायऱ्या चढताना देखील काही त्रास झालेला नाही. ते त्याशिवाय ट्रॅव्हल करताना बरेचदा बस ट्रेनच्या पायऱ्या जरा उंच असतात आणि ट्रेनचे प्लॅटफॉर्म चढता उतरताना त्यांना त्रास व्हायचा आधी, ते ऑपरेशन त्यांना सहज करता येतं. त्यांना किती प्लॅटफॉर्म चढता येतात, स्वतंत्र ट्रॅव्हल करता येतं कुणाच्या मदतीशिवाय. जनरली ऑपरेशनमध्ये काय होतं, पेशंट्स दुसऱ्यावर निर्भर होतात, त्यांची आत्मनिर्भरता कमी होते. ऑपरेशन झाल्यानंतर ते आत्मनिर्भर होतात, परावलंबी राहत नाही. अर्थात डॉक्टर, मात्र आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की त्रास होत असतो पण वेळेवर डॉक्टरकडे अनेक रुग्ण जात नाही. तर त्या रुग्णांना तुम्ही काय आवाहन कराल? आणि मला शेवटचा प्रश्न हाच विचारायचा आहे, एकूणच तुमचा जो अनुभव आहे त्या संदर्भात आणि रुग्णांना जो त्रास होत असतो त्यावरील उपचार पद्धती, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल? गुडघ्यांचा त्रास खूप वाढला आणि एकदम खराब कंडिशनमध्ये डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्यापेक्षा तुमचा त्रास कमी असेल तेव्हाच डॉक्टरचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी योग्य उपचार केल्याने तुमचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की आता तुमचा गोळ्यांनी किंवा औषधोपचारांनी फायदा होणार नाही, तुम्हाला ऑपरेशन लागेल, तर कृपया घाबरू नका. ही शस्त्रक्रिया अतिशय यशस्वी शस्त्रक्रिया आहे. डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करायचं असेल तर त्यांच्याकडनं माहिती घेऊन मग एक योग्य निर्णय घ्या. खूप वेळ थांबू नका. ही अतिशय यशस्वी शस्त्रक्रिया आहे. तुम्हाला जितकं वाटतं तितका त्रास होणार नाही, तुम्हाला झटपट सामान्य जीवन जगता येईल. त्याशिवाय आणखी एक महत्त्वाचं मला सांगायची इच्छा आहे की जे तरुण आहेत आणि ज्यांना वाटतं की मला उशिरापर्यंत त्रास होणे, त्यांनी काय करावं,
तर जास्तीत जास्त व्यायाम करावा. गुडघ्यांसाठी चांगले व्यायाम कुठले, तर पायी खूप फिरावं. लोकांच्या मनात खरंय, एक गैरसमज आहे की जास्त पायी फिरलं तर गुडघे झिजतील. हे खोटं आहे. जितकं पायी फिरता तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. दररोज 6,000 ते 10,000 पावलं चाललं तर तुमच्या गुडघ्यांचं स्वास्थ्य देखील ठीक राहील. तुम्हाला बीपी, शुगर, लठ्ठपणा हे देखील आजार होणार नाही. आपल्या खरंय जीवनामध्ये डॉक्टर, खरंय. अर्थातच व्यायाम हा किती जीवनासाठी महत्वाचा आहे Yes, या संदर्भात देखील तुम्ही माहिती दिली आहे. आणि शस्त्रक्रिया कशा प्रकारे केले जातात, काय काय उपाय आहेत या संदर्भात देखील तुम्ही अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी दिली. कुठल्याही अफवांवर बळी पडू नका, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही या ठिकाणी आलात आणि इतकी महत्वाची माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. सह्याद्रीची उंची म्हणजे